नमस्कार, मी विशाल पाटील। राजकारण हे फक्त सत्तेचं गणित नसतं, तर त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। दोन भिन्न वाटा चाललेल्या व्यक्ती जेव्हा अचानकपणे एका चौकात येऊन उभ्या राहतात, तेव्हा केवळ राजकीय समीकरण बदलतं असं नाही, तर लोकांच्या अपेक्षा, भावना आणि भविष्यकाळाचा अंदाजही बदलतो। आपल्या वैचारिक मतभेदांनंतरही एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली की समाजात आशा, शंका आणि अंदाज यांचा खेळ सुरू होतो। आयुष्याच्या प्रवाहात आपण बघतो की प्रत्येक बंधन, प्रत्येक विभाजन आणि प्रत्येक जुळणी मागे काहीतरी गूढ प्रेरणा असते। कधी ती गरज असते, कधी संधी, तर कधी एका मोठ्या उद्दिष्टासाठी घडणारा त्यागही असतो। राजकीय प्रवासातल्या अशा वळणांवर खरी कसोटी असते आपण किती दूर जाऊन जुळवून घेऊ शकतो आणि किती ठामपणे आपली ओळख टिकवू शकतो। आजही ज्या प्रश्नांचं उत्तर शोधलं जातंय ते फक्त राजकीय नव्हे, तर मानवी मनाच्या कंगोऱ्यांमध्ये लपलेले आहेत। इतकं सांगण्यामागचं कारण इतकंच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या भेटीगाठींवरून प्रत्येक वेळी फक्त युतीचे तर्कवितर्क लावले जातात। मात्र अशा मोठ्या युत्या आणि आघाड्या होत असताना समन्वय आणि तडजोड या दोन बाबी खूप महत्त्वाच्या असतात। आता प्रश्न असाही निर्माण होतो की समजा दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याचं ठरवलं असेल तर राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये जाणार आहेत का? तसंच जर का राज ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत जाण्यास अनुकूल नसले तर मग उद्धव ठाकरे हे भावाला मनसे साथ देऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का? हे सध्याच्या घडीचे दोन मोठे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत। याच प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथे जाऊन त्यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर आता मात्र अनेक चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। त्यात आज अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं शिवतीर्थ निवासस्थान गाठलं आणि त्यामुळे युतीच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली। गेल्या 2 महिन्यामध्ये ठाकरे बंधूंची ही चौथी भेट असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते, तर मनसेचे बाळा नांदगावकरही यावेळी हजर होते। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत आता अनेकांकडून तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झालेली आहे। भेटीगाठी संपल्यानंतर जेव्हा संजय राऊत आणि माध्यमांसोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही राजकीय नव्हे तर फक्त कौटुंबिक भेट असल्याचं स्पष्ट केलं। मात्र जेव्हा दोन दिग्गज नेते भेटतात तेव्हा त्या भेटींमध्ये काही ना काही नक्की दडलेलं असतं, कारण राजकारणामध्ये कधीही काहीही सोपं आणि सरळ नसतं। आणि त्यामुळे संजय राऊत जरी म्हणत असले की ही राजकीय भेट नव्हती, तर मग आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही भावांनी पावलं टाकायला सुरुवात केल्याच्या गप्पा आता चौकातल्या कट्ट्यांवर देखील सुरू झाल्यात। याशिवाय दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळालेली असून या ठिकाणी दोन्ही भावांची युती घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र प्रश्न फक्त दोन भावांच्या एकत्र येण्याचा नाहीये, कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय जर का घेतला तर मात्र आगामी निवडणुका राज ठाकरे महाविकास आघाडीत लढणार का? तसंच महाविकास आघाडीमध्ये न येता फक्त उद्धव ठाकरेंसोबत राहून लढण्याचं जर का ठरवलं तर मग उद्धव ठाकरे हे भावासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याच सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांना। अखिलजी, स्वागत आपलं।
काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, आपलंही स्वागत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत असतील. अखिलजी, खरं तर मी आज आपल्यापासून सुरुवात करतोय. अखिलजी, ज्या क्षणाची सगळेजण वाट पाहताना दिसतात की ठाकरे बंधूंचं एकत्र येऊन थेटपणे आता आव्हान निर्माण करणं, त्या आव्हानाच्या दृष्टीनं आज या बैठकीत काही चर्चा झाली का? या भेटीमागचं नेमकं कारण काय? भेटीमागचं कारण मला असं वाटतं की सन्माननीय संजय राऊत साहेबांनी ऑलरेडी संध्याकाळी पत्रकारांशी 2 वेळा चर्चा करून त्याबद्दल खुलासा केलेला आहे. ही जी काही भेट होती ती कौटुंबिक भेट होती आणि उद्या राजकारणात जरी कोणत्या प्रकारच्या भेटी होणार असतील किंवा राजकारणात काही घडणार असेल तर ते काय लपून तर होणार नाही, ते जगासमोर महाराष्ट्रासमोर सांगूनच होणार. म्हणून मला असं वाटतं की आपण जास्ती ह्याच्यामध्ये पुढे पुढे फास्ट फॉरवर्ड न होता स्टेप बाय स्टेप जाणं हे गरजेचं आहे. आणि लवकरच जे काही सकारात्मक घडत आहे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये, दोन्ही पक्षांमध्ये, ते आपण वारंवार गेले काही महिने पाहत आहोत. आणि मला वाटतं हे जे काय आतापर्यंत चालू आहे ते टीजर ट्रेलर झालंय, लवकरच चित्रपट महाराष्ट्रासमोर येईल, तर त्याची थोडी वाट पाहावी. आणि जर असं असेल की कौटुंबिक भेट होऊ शकत नाही, बोला ना, बोला अखिलजी. कौटुंबिक भेट मला असं वाटतं की कोणीही कोणाची कौटुंबिक भेट कोणीही कोणाची घेऊ शकतो. इतर पक्षाचे नेते देखील वारंवार एकमेकांना भेटत असतात, भेटीगाठी होत असतात. आता जर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये त्या प्रकारे भेटी होत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्राला आनंद देणारा क्षणच आहे. बरं, निश्चित हा आनंदाचा क्षण असला तरी देखील भाजप त्याकडे कसं पाहतं? अवधूत वाघ, मला आपल्याला थेट प्रश्न करायचा आहे की येत्या काळातल्या निवडणुका या प्रत्येक राजकीय पक्षाचा पुढचा अजेंडा असणार आहे आणि त्या दृष्टीने काम करणं किंवा एकमेकांच्या भेटीगाठी घेणं हे आपसूक आलंच. मात्र आज ज्या प्रकारे ठाकरे बंधूंची भेट आहे आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की केवळ कौटुंबिक भेट आहे, कौटुंबिक भेटीला इतका काळ लागत नाही. आणि दुसरीकडे यामध्ये पहिली स्टेप जर आता उद्धव यांनी उचलली असेल आणि उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या भेटीला गेले असतील तर सर्वत्र आनंदाचा क्षण असणं हे निश्चित आहे. मात्र भाजपच्या गोटात नेमकं या भेटीकडे कसं पाहिलं जात आहे? अवधूतजी. आम्ही स्वागत करतो. भेटतात आहेत. ही भेट राजकीय असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो, आर्थिक असो किंवा आणखीन कसली असो, या गोष्टी या खूप दूरच्या झाल्या. परंतु 2 भाऊ आहेत, ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणतात. 2 भाऊ आहेत, सख्खे चुलत भाऊ आहेत. श्रीकांतजी आणि बाळासाहेब हे सख्खे भाऊ होते. प्रबोधनकारांचे 2 चिरंजीव होते. त्यांनी 2 मुलं आहेत. आज कुठच्याही निमित्तानं का होईना, ज्याची 2006-2007 ला ताटातूट झाली होती, राजकीय मतभेद झाले होते, आज पुन्हा एकत्र येतात, आनंदाची गोष्ट आहे. आम्ही स्वागत करतो त्याचं. बरं, तुम्ही स्वागत करताय. कपिल ढोके, पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे. कपिलजी, एका बाजूला संजय राऊतांनी येऊन सांगितलं की ही केवळ कौटुंबिक भेट होती. मग कौटुंबिक भेटीच्या वेळेला आपापल्या पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी नेमके काय करत होते? कौटुंबिक भेट जर होत असेल तर दोन्ही बंधू एकमेकांना कधीही जाऊन भेटू शकतात ना. मात्र येत्या काळातल्या मुंबई महापालिकेची निवडणूक असेल किंवा येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्या दृष्टीनं कौटुंबिक भेट आणि कौटुंबिक भेटीला राजकीय पक्षांचे इतर नेते आणि त्यांची उपस्थिती, एखादा फॉर्म्युला नाही का चर्चेला जाऊ शकत त्या ठिकाणी? कपिलजी. ठीक आहे. मुळात राजसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे हे 2 भाऊ भेटले याचा मनस्वी आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला झाला. त्याच पद्धतीनं मला सुद्धा झालेला आहे. कौटुंबिक भेट होती हे संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा, बरं, आपण संजय राऊत साहेबांची भेट सांगितलेलं कौटुंबिक भेट नव्हती हे जर आपण नाकारत असू तर कोणी काही ही राजकीय भेट होती किंवा दुसरी कुठल्या उद्देशानं भेट होती असं म्हटलेलं नाही. त्यामुळे आपण संजय राऊतांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. ही कौटुंबिक भेट होती. 2 भाऊ भेटले पाहिजे हे कुठल्याही चांगल्या माणसाला ते पाहून आनंद वाटेल. त्याच पद्धतीचा आनंद आम्हाला सुद्धा वाटतो आहे. आता दुसरी गोष्ट, राजकीय पक्षाची लोक सोबत, मला वाटते मुळात महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल किंवा इतरही पक्ष असतील, पक्षात सोबत काम करणाऱ्यांना, सहकाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे वागणूक देण्याची एक पद्धत आहे. अनेक लोक अनेक वर्ष काम करतात, त्यांना कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे वागणूक दिल्या जाते. ती भावना ठेवून पक्षाचे पदाधिकारी सोबत असतील तर यात काही गैर असता कामा नये असं मला वाटतं. बरोबर आहे. आपणही त्या गोष्टीचं स्वागत करताय. सक्षणा सलगर, मी आपल्याकडे येईल.
सक्षणाजी काय ना की राजकीय घडामोडींमध्ये एकमेकांच्या भेटीगाठींना केवळ कौटुंबिक भेटी म्हणून पाहिलं जात नाही. मात्र येत्या काळातल्या निवडणुका या महायुतीसाठी असतील किंवा महाविकास आघाडीसाठी असतील, दोन्ही युतींसाठी आणि आघाडीसाठी अतिशय महत्त्वाच्या निवडणुका म्हणून पाहिलं जातं. मात्र आज दोघेही बंधूंची झालेली भेट आणि येत्या काळातील मेळावा त्या दृष्टीने देखील काही हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या पक्षाची बाजू काय सक्षणाजी? मला आठवतं आदरणीय पवार साहेबांचा इंटरव्ह्यू सन्माननीय राज साहेबांनी घेतला होता एक 4-5 वर्षाखाली, आणि त्यावेळेस त्यांनी एक क्वेश्चन केला होता, एक प्रश्न विचारला होता की उद्धव की राज, आणि इन्स्टंटली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं ठाकरे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे, 2 भाऊ एकत्र येत असतील त्याचं वेलकम केलं पाहिजे. आणि मी स्वतः राज्य असतील, उद्धव साहेब असतील, या त्यांची जी काही भाषण स्टाईल आहे किंवा त्यांचा जो स्टँड असतो, स्पेशली राज साहेबांचा जो मराठी भाषेसाठीचा स्टँड होता रिसेंटली, अत्यंत वाखाणण्याजोगा होता. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि 2 भाऊ एकत्र असतील, येत असतील, तर कुठल्याही पक्षाच्या पोटात दुखण्याचं त्यांना इथिक्स किंवा त्याला तत्व कोण शिकवायला जात असतील तर मला महाराष्ट्राला सांगायचंय, काही लोकांनी एकमेकांचे 70,000 कोटीचे घोटाळे ईडी लावली, चक्की पिसिंग म्हणलं कोणी काय, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. ते सगळेजण एकमेकाचं पोस्टमॉर्टम करून चिरफाड करून जर एकत्र येऊ शकतात तर 2 भावंडांनी महाराष्ट्राच्या प्रेमासाठी, महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी एकत्र आले तर त्यात वावगं काय आहे? त्याच्यामध्ये हेडलाईन्स करण्यासारखं त्याच्यावर दबक्या आवाजात चर्चा का होतीये? नाही व्हायला पाहिजे. दबक्या आवाजात चर्चा, उलट मोठी चर्चा पक्ष फोडणाऱ्यावरती व्हायला पाहिजे, एकत्र येऊन महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्यावरती व्हायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. आपण म्हणताय की पक्ष फोडणाऱ्यांवरती चर्चा व्हायला हवी. मात्र प्रत्येक पक्षानं या भेटीकडे एका वेगळ्या पद्धतीनं पाहिलं. जसं सक्षणाजी तुम्ही मगाशी बोललात की शरदचंद्रजी पवारांची झालेली मुलाखत आणि त्यातला ठळक मुद्दा आपण अधोरेखित केलात. यावेळेला शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. राजू वाघमारेजी, जर 2 बंधू एकत्र येत असतील तर त्या भेटीकडे सगळेजण सकारात्मक पद्धतीनं पाहताय. मात्र पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना म्हणजेच शिवसेना या भेटीकडे कशा प्रकारे पाहते? कारण गेल्या कित्येक दिवसांपासून राज ठाकरेंच्या भेटीगाठी प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी घेत असल्याचं दिसतंय. आणि आम्हाला तर मुंबई महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील टप्प्यात आल्याचं दिसतंय. डॉक्टर राजू वाघमारे. विशालजी, आम्ही याच्या अगोदरही जाहीरपणे बोललेलो आहोत की दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजे. त्यांचे भाऊ आहेत, त्यांनी एकत्र कौटुंबिक स्तरावर या, राजकीय स्तरावर या, त्यांना पाहिजे त्या स्तरावर त्यांनी एकत्र आलं, त्याचा आनंद हा आम्हालाही आहे, पूर्ण महाराष्ट्राला आहे. राहिला प्रश्न की त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला काही फरक पडतोय का? महाराष्ट्राच्या राजकारणात काय फरक पडणार आहे का? पॉलिटिकलीच आपल्याला बोलावं लागेल, कारण कौटुंबिक बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत. आणि पॉलिटिकली राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यावेळी 2 राजकीय पक्ष एकत्र येतात तेव्हा त्या 2 राजकीय पक्षांची महाराष्ट्रातली ताकद किती आहे याच्यावर खऱ्या पद्धतीने आपलं लक्ष केंद्रित होतं. आणि तीच ताकद बघण्याचा प्रयत्न आपण केला गेल्या 5-10 वर्षातला. आणि आता उद्धवजींच्या उभाटाच्या गेल्या 2.5 वर्षातला परफॉर्मन्स जर आपण बघितला आणि तो आताच्या बेसच्या पतपेढीच्या निवडणुकीपर्यंतचा परफॉर्मन्स बघितला तर राजकीय भाषेत बोलायचं झालं तर या दोन्ही पक्षाची राजकीय ताकद तेवढी मोठी राहिलेली नाहीये. म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून आणि जी दिसते, आकडे जे बोलतात ते आकडे तर कधी खोटं बोलत नाहीत. आता त्याच्यामुळे ती ताकद जर तेवढी नसेल तर त्याच्यावर चर्चा तेवढी करण्यात काय अर्थ नाही असं आम्हाला वाटतं. राजकीय दुसरा प्रश्न, आम्ही इंटरेस्टेड आहोत का राज ठाकरेंच्या बरोबर जायला? तर राज ठाकरेंबरोबर आमचे नेते भेटीगाठी करतायत. काय निर्णय घ्यायचा तो आदरणीय राज ठाकरेजी घेतील किंवा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब घेतील. कारण राजकारणात एकाच 11 होतात, त्याच्यामुळे एक जरी वाढत असेल तरी तो कोणाला नको आहे. त्याच्यासाठी सगळेच प्रयत्न करणार. तुम्ही जे म्हणालात की सगळे
राजकीय पक्ष एकमेकाच्या भेटीगाठी घेत आहेत तर त्याच्यासाठी घेत आहेत. पण शेवटी प्रश्न काय उरतो की राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात किती आहे आणि त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहेत का महाराष्ट्राच्या राजकारणात. तर माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शून्य परिणाम होतील. हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी शिवसेना म्हणजे आमच्या पक्षाच्या मतांच्या संख्येला काहीही फरक पडणार नाही. आमची मतांची संख्या विधानसभेमध्ये वाढलेली आहे, आता पण वाढलेली आहे, रोजचा प्रवेश वाढलेला आहे, लोकांची मतं आमच्याबद्दल चांगली आहेत आणि महायुतीच्या बाबतीतही तेच होतंय. आज भाजपमध्ये पण इन्कमिंग वाढलेलं आहे, राष्ट्रवादीमध्ये पण वाढलेलं आहे. हे इन्कमिंग होतंय कुठून तर उभाटा काँग्रेस आणि राज ठाकरेंच्या पक्षातून. त्याच्यामुळे महायुती भक्कमपणे उभी आहे. आम्हाला काही फरक पडत नाही आणि आमच्या सेनेला शिवसेनेला तर 0.1% पण फरक पडत नाही. हे दोन्ही बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर आमचा त्यांना शुभेच्छाच आहे, राजकीय पण आणि कौटुंबिक पण. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय महायुती भक्कम आहे, मग महाविकास आघाडीचं येत्या काळातलं भविष्य काय याची देखील आता चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. अखिल चित्रे, जसं तुम्ही आता ॲनालिसिस ऐकलं असेल, अवधूत वाघ यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पक्षाला फारसा काही फरक पडणार नाही. मात्र दुसरीकडे अस्तित्वाची लढाई ही दोन्ही ठाकरे बंधूंसाठी असताना या राजकीय घडामोडींबद्दल का चर्चा होऊ नये? म्हणजे केवळ ती कौटुंबिक भेट आहे एवढं बोलून चर्चा थांबवणं योग्य की खरोखर राजकीय भेटीगाठींमधून नवी समीकरणं उदयाला येण्याची देखील शक्यता आहे? मला एक सांगा, दोन्ही बंधू जरी एकत्र आले तर कुठल्याही प्रकारचा फरक आम्हाला पडणार नाही हे छाती ठोकपणे यावेळेला स्वतः डॉक्टर बोलताना आपणही ऐकलं असेल. अखिलजी. हास्यास्पद आहे, हास्यास्पद. कसं त्यांचं जे काय ते म्हणाले ना ते पूर्ण परत परत कोण ऐकलं ना तर त्यांना कळणार नाही की नक्की त्यांना म्हणायचं काय. एकदा म्हणाले की राज ठाकरे साहेबांचं अस्तित्व नाहीये, अस्तित्व नाहीये तरी आमचे नेते हे वारंवार त्यांना भेटायला जातात आणि जे काय भेटीतनं होणार 1+1 11 होईल. आता हे कुठल्या शाळेत गेलं मला माहित नाही, ठीक आहे, पण 1+1 11 होईल आणि मग ते त्यांच्याबरोबर जाणार तर 1+1 11 होणार. मग राज ठाकरे साहेबांचं अस्तित्व आहे. त्याच्यामुळे एक जरी बरोबर आला तर महाराष्ट्रात फरक पडेल. पण दोन बंधू एक ठाकरे फोर्सेस एकत्र आल्याने जे काय वादळ येणार किंवा जे काय त्यातनं होणार ते मान्य करायला तयार नाहीत. पण हे जे काय चोरी करून शिवसेना नाव घेतलेलं शिंदे गटाबरोबर 1+1 होणार तर महाराष्ट्रात खूप फरक पडेल. पण जे महाराष्ट्रातल्या मनातली इच्छा आहे, जे महाराष्ट्रातल्या जनतेतल्या मनातली इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंचा वारसा हा जे काय महाराष्ट्रात आहे तो पुढे नेऊन इकडे महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होणार थांबवणार याच्यासाठी एकत्र येणं ते त्यांना मान्य नाहीये. आणि त्यांनी काय ते बेस्टच्या निवडणुकीचं उदाहरण बेस्टच्या निवडणुकीचं काहीतरी उदाहरण दिलं. त्या बेस्टच्या निवडणुकीचं ना आकडेवारी तरी माहिती आहेत का? 18,000 त्याच्यात वोटर होते, ते पण फक्त मुंबई नाही तर MMR रिजन मधले. त्या 18,000 वोटर मधनं 15,000 लोकांनीच वोटिंग केली. त्या 15,000 वोटर मधनं किती टक्के वोटिंग झालं हे त्यांना माहिती आहे का? त्या तेवढ्या निवड कुठल्या त्या BSTच्या निवडणुकीत ह्यांचे सगळे उतरलेले, सगळ्या कॅबिनेट मंत्रीपासनं ते मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर पासनं प्रसाद लाड पैशाचा पाऊस पडला. हा, यांचे किरण पावसकर प्रेस्टिज इश्यू करून सगळे उतरले. एकही तुम्हाला शिवसेनेचा नेता हे कोणत्याही BSTच्या निवडणुकीच्या संदर्भात दिसला का? तुमच्या चॅनलला मी आवाहन करतो, दिसला तर तसे एखादा क्लिप व्हिडिओ किंवा कोणाचे स्टेटमेंट त्यांनी निवडणुकीच्या आधी दाखवावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. बरोबर. बरं, तुम्ही एका बाजूला आव्हान देताय, मात्र 1+1चं गणित नेमकं काय किंवा कोण कोणासोबत गेल्यानंतर काय? बंधू भेट झालेली आहे आणि या बंधू भेटीनंतर सगळं पुढच्या काळातील निवडणुकांसाठी सेट झालंय का? महायुती भक्कम आहे, मग महाविकास आघाडीचं काय? याचं देखील उत्तर आपण घेणार आहोत या सेगमेंटमध्ये. मात्र सुरुवातीला डॉक्टर राजू वाघमारे. काय आहे, अखिल चित्रे साहेब मला वाटतं की त्यांना राजकारणात 1 आणि 1 11 होतात हे जर कळत नसेल तर मग राजकारणात ते कशा पद्धतीचं राजकारण करतात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण जेवढे राजकीय पुढारी आहेत त्यांना कळतं या शब्दाचा अर्थ काय आहे. हा राहिला एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा की दोन्ही भाऊ एकत्र आले. मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला निवडणुकीतली आकडेवारी बघावी लागते, तुमचं पर्सेंटेज ऑफ वोटिंग बघावं लागतं, किती वोटिंग तुमच्याकडे झालेलं आहे, तेवढे लोक तुमच्या पाठीमागे आहेत, हे साधं गणित आहे. आणि त्या अस्तित्वावर बाकीच्या गोष्टी ठरतात.
आता जर त्या अस्तित्वावरच्या गोष्टी ठरतात त्या हिशोबानेच आम्ही बघतोय. आणि उद्या जर आम्हाला 2 मतं राज ठाकरेंकडून मिळणार असतील किंवा आरपीआय कडून मिळणार असतील किंवा अजून कुठच्या पक्षाकडून जर आम्हाला मिळणार असतील तर ती मतं घ्यायला काय हरकत आहे. त्याच्यासाठी आम्ही बोलतोय. कारण राजकारणामध्ये जे मिळतंय ते 1+1च होणार. त्याच्यासाठीच सगळे जण धडपडत असतात आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. पण आता ह्याच्यावर वरती जो निर्णय घ्यायचा आहे तो आदरणीय राज ठाकरेंना घ्यायचा आहे, आदरणीय उद्धवजींना घ्यायचा आहे. आणि त्यांनी उद्या एकत्र आले काय आणि त्यांनी एकत्र निवडणूक लढवली काय हे स्पष्ट आहे की महायुतीचा जो झेंडा आहे तो मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे. कारण आम्ही करून दाखवलेलं आहे, आम्ही करतो आहोत. आम्ही महाराष्ट्राची प्रगती केली आहे, आम्ही मुंबईची प्रगती केली आहे. त्याच्यामुळे लोकांना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काम करणारे लोक पाहिजे. टीव्हीवर बोलणारे, फेसबुक चालवणारे अशा लोकांकडे लोकांचा ओढा नाही आहे. त्याच्यामुळे आमचं तर आता मत असंच आहे की बाबा तुम्ही एकदाचे एकत्र या, एकदाचे लढा, तुमची मतं लोकांना कळू द्या, एकदा ती झाकलेली बोट उघडून जाऊ द्या. म्हणजे सगळा हा जो मीडियावरचा तमाशा आहे हा पण बंद होईल. बरं, आपल्याला वाटतंय की एका बाजूला हा सगळा मीडियावरती सुरू असलेला तमाशा आहे, मात्र राजकीय पक्ष हे सगळं का करतात याची देखील एक सायकोलॉजी जी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. सक्षणा सलगर आपल्याकडे येईल. महायुती भक्कम असल्याचा दावा केला जातोय, मग महाविकास आघाडी देखील तितकीच सक्षम आहे का? बरं, महायुतीचं जे राजकारण सुरू आहे ते फोडाफोडीच्या राजकारणावर सुरू आहे की मग स्वतःच्या स्वबळावरती सुरू असं वाटतं? सक्षणाजी, मला सर्वप्रथम आपल्याला सांगायचंय याच्यामध्ये राजसाहेब किंवा उद्धव साहेब एकत्र येत असतील तर महाविकास आघाडीमध्ये काहीतरी संभ्रम आहे, महाविकास आघाडी काहीतरी तुटते असं असण्याचं किंवा असं नरेटिव्ह सेट करण्याचं काही कारण नाही आहे. आत्ताच आपण पाहिलं असेल की आता 2 दिवसामध्येच एवढ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. त्या नेहमी होतही असतात, त्याच्यामध्ये राजकीय चर्चा होत असतात. त्यामुळे आज राज सर आणि उद्धव साहेब जर एकत्र येत असतील तर त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये दुभंग आहे किंवा महाविकास आघाडी भंगलेली असं असण्याचं काही एक कारण नाही आहे. जसं तुम्ही म्हणालात की महायुतीची निर्मितीच पक्ष फोडाफोडी अनैतिक ह्याच्यातून झालेली आहे. आणि मला सांगायचंय स्वतः सुप्रीम कोर्टाने टिप्पणी दिलेली आहे यांच्या बाबतीत. त्यामुळे परत त्याच विषयावरती स्वतः माननीय सुप्रीम कोर्टाने यांच्या विरोधात टिप्पणी केली असताना परत आम्ही काय बोलण्याची गरज नाहीये. ज्यांचा जन्मच फोडाफोडीतून झालेला आहे आणि अतिशय अभद्र युतीतून झालेला आहे, अनैसर्गिक युतीतून झालेला आहे, पक्ष फोडून झालेला आहे, त्यांच्याबद्दल अजून काय बोलायचं? त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीबद्दल किंवा राजसाहेब किंवा उद्धव साहेब एकत्र येत असतील याच्याबद्दल पोटशूळ उठण्याचं काही एक कारण आहे. आता मी माननीय प्रवक्ते वाघमारे साहेबांचं ऐकत होते, त्यांना वाटतं की बाबा ही कौटुंबिक चर्चा कशाला, आपण राजकारणाचीच करूया. ते म्हणत होते की काय फरक पडणार आहे? मग फरक नाही पडणार आहे तर राजसाहेबांना आमचे नेते भेटतात, वारंवार भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात, हे सांगायची गरज काय? याचाच अर्थ असा आहे की राज ठाकरे साहेब आणि ठाकरे यांचं न्यूसन्स महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांचं चालतं आणि ते मराठी माणसासाठी लढणारे म्हणून मी तर त्यांच्याकडे बघते. आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी कमी लेखण्याची काही गरज नाही. उलट असं दिसतंय मला की वाघमारे साहेब उद्याची चिंता व्यक्त करतायत. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होतं की त्यांना उद्याची चिंता आहे, जर राजसाहेब आपल्यासोबत नसतील तर काय होणार, आपण महानगरपालिका जिंकू की नको, असं काहीच त्यांच्या बोलण्यातून ते वाटत होतं. त्यांच्या भावना महाराष्ट्राला कळल्या असतील एवढा. पण मला असं वाटतं की येस, उद्धवजी राजसाहेब एकत्र येत असतील तर महाविकास आघाडीला आनंदच आहे, उलट प्लस होत आहे. मगाशी ते म्हणले ऍडिशनचं गणित पॉलिटिकली सगळ्यांना कळतं, आनंद आहे, त्यासाठी सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे. परंतु मी त्यांचं दुःख समजू शकते, मला त्यांच्या संवेदना कळलेल्या आहेत. त्यांनी काळजी करू नये, त्यांचे प्रयत्न चालू ठेवावेत, वारंवार राज्यांना भेटावं असं मला वाटतं. बरोबर आहे. कुणाकुणाचे प्रयत्न सुरू आहे हे तर थेटपणे महाराष्ट्र बघतोय, मतदार राजा देखील पाहतोय. कपिल ढोके, जर उद्या महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे येण्याचे जर संकेत मिळाले तर काँग्रेस त्याचं स्वागत करणार? हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की इंडिया आघाडी ज्यावेळी ज्या आघाड्या होतात त्या तत्कालीन किंवा त्या विचारधारेला त्या वेळेला धरून होत असतात. इंडिया आघाडी देशातल्या राजकारणासाठी आहे, ती देशामध्ये आपली खिंड लढवते आहे. महाविकास आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक त्या ठिकाणी झालेला प्रयोग होता आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही कार्यरत आहे.
आता उद्धव साहेब राजसाहेब भेटले म्हणून जर राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये येत असतील का, त्याचं स्वागत करणार का, या जर तरच्या चर्चा आपण त्यावेळी केलेल्या योग्य राहतील. म्हणजे अजून कोणी उद्धव साहेबांनी तसा प्रस्ताव काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना दिलेला नाही किंवा मग राजसाहेबांनी तशा कुठे भावना व्यक्त केलेल्या नाही. सध्या आपण त्या भेटीकडे कौटुंबिक भेटीसारखं पाहिलं पाहिजे जे त्यांनी सांगितलेलं आहे. जर तरच्या चर्चा आपण त्यावेळी करू. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी अभेद्य आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांचे लोक महाविकास आघाडीमधले कोणाला घ्यायचं, कोणाला बाहेर काढायचं, कोणासोबत लढायचं, या सगळ्या याच्यावरचे निर्णय त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना लक्षात घेऊन घेतल्या जातील. आता दुसरी गोष्ट, डॉक्टर वाघमारे सरांचं मी या ठिकाणी ऐकत होतो. ते सांगतात की त्यांच्या भेटीनं आम्हाला काही फरक पडत नाही, त्यांचा काही न्यूसन्स नाही. पण आता एक लक्षात घ्या विशालजी, मी जाणीवपूर्वक सांगतो, आज राजसाहेब आणि उद्धव साहेब भेटलेत. 2 दिवसात आपण परत चर्चेला इथे भेटू. 2 दिवसात शिंदेच्या शिवसेनेची लोक राजसाहेबांना जाऊन भेटतील, त्यांना परत त्यांच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतील. जर मग राजसाहेब उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र भेटले तर त्यांचा काही फारसा फरक पडत नाही. मग तुम्ही कशासाठी भेटता बरं? मग तुम्ही कोणी, आता हे बघा, महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, ग्रामीण भागात काही प्रवचनं होतात आणि त्या प्रवचनांमध्ये जो प्रवचन करणारा असतो ते एक गोष्ट फार चांगल्या पद्धतीनं सांगतो. ती गोष्ट अशी आहे की 10 सज्जन लोक, 100 सज्जन लोक, 100 साधू लोक एकत्र राहू शकतात. पण वाईट विचारानं एकत्र आलेले, देशाला लुटण्याच्या विचारानं एकत्र आलेले, अनैतिक प्रकारातून एकत्र आलेले, चोर, लुटारू, सैतानी प्रवृत्तीचे लोक हे कधीच एकत्र राहू शकत नाही. आता महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे का, हे पॅनलवर बसलेल्या अवधूत वाघ सर असतील, डॉक्टर वाघमारे सर असतील, यांनी जबाबदारीने सांगून पाहावं. मग आता दुसरी गोष्ट, राजसाहेब आणि उद्धव साहेब भेटले तर त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू नाही, आणि ते आमच्यासोबत जर येत असतील तर 1+1 11 होतात. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, सक्सेनाजींनी त्या भेटीचं स्वागत केलं, मी काँग्रेस म्हणून त्या भेटीचं स्वागत केलं, अखिल चित्रेंनी त्या भेटीचं स्वागत केलं, थोडंफार अवधूत वाघ सरांनी सुद्धा स्वागत केलं. पण त्या भेटीचा तीडपापड झालेला कोणाचा दिसतोय तर डॉक्टर वाघमारेंचा दिसतोय. बरं, म्हणजे त्यांची कुठल्याही पद्धतीनं हे आहे की त्यांना ठाकरे सोबत पाहिजे, उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केलेली आहे. पण आता राज ठाकरे जर गेले तर आपलं काय होईल? डॉक्टर, तुमच्याकडनं उत्तर घेण्याच्या आधी जबाबदारीनं पुढच्या काळामध्ये सर्व पक्ष एकत्रितपणे, खास करून महायुतीसाठी, म्हणजे अवधूत वाघ हा आपल्यासाठी प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती तरी एकत्रपणे लढणार का हा आपल्यासाठी प्रश्न आहे. डॉक्टर, मी येतोय आपल्याकडे. अवधूतजी, मला असं वाटतं की आपण कधीपासून मुंबई महानगरपालिकेच्या आणि विशेषतः वेगवेगळ्या पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका अभ्यासताय मला माहित नाही, परंतु मला जेवढं आठवतं तेवढं, जेव्हापासून युती आणि आघाडीचं राज्य सुरू झालं त्यावेळी साधारणपणे ही युती आणखीन महायुती, म्हणजे आघाडी असो युती असो, आता मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून बोलत नाहीये, एक राजकारणाचा अभ्यासक आणि एक विद्यार्थी म्हणून बोलतोय. जेवढा मला अनुभव आहे तेवढं बोलतोय. कृपा करून माझ्या इतर पॅनलिस्टनी वेगळा विचार करू नये, कारण मी भाजपच्या तर्फे आता बोलत नाहीये. आपण जर पाहिलं तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये जिकडे कायदे बनवले जातात तिकडे जनरली युती आणि आघाड्या होतात, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्स या लोकशाही प्रक्रियेतील सर्वात तळागाळाची ही पायरी असते. ज्याला लोकसभेमध्ये तिकीट मिळत नाही त्याला वाटतं विधानसभेमध्ये मिळेल, आणि ज्याला विधानसभेमध्ये मिळत नाही त्याला वाटतं की त्याला कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळेल. तिथे पण त्याला जर तिकीट नाकारलं तर तो बंडखोरी करतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यावेळी युती आणि आघाड्या होतात त्यावेळी बंडखोरीचं प्रमाण वाढतं, आणि त्यामुळे युती आणि आघाडी करून फायदा होण्यापेक्षा कधी कधी तोटा होतो. दुसरी गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण एक वेगळं आहे, उत्तर महाराष्ट्र वेगळं आहे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई, इथे वेगवेगळी डेमोग्राफी आहे आणि इथे वेगवेगळ्या पक्षाला मानणारे समुदाय आहेत. त्यामुळे वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रॉंग असतात, काही ठिकाणी स्ट्रॉंग असतात, काही ठिकाणी वीक असतात. उदाहरणार्थ तुम्ही मुंबईमध्ये पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही असो, अजितदादा असो किंवा शरद पवारांचा असो, यांचं इकडे काय फारसं अस्तित्व आहे असं मला काय वाटत नाही. मग इथे कोण आहे? शिवसेना. मग आता शिवसेना तुम्ही शिंदे गटाचं म्हणा किंवा उद्धव ठाकरेंचं म्हणा, शिवसेना ऍज सच इकडे वोटिंग पॅटर्न्स आहेत, आणि इथे भारतीय जनता पक्षाला वोटिंग पॅटर्न आहे, इकडे काँग्रेसला वोटिंग पॅटर्न आहे. तर इकडे जे मेन प्लेयर्स आहेत ते शिवसेना, इथे दुसरा प्लेयर आहे तो भारतीय जनता पक्ष, आणि तिसरा प्लेयर आहे तो काँग्रेस. हे 3च प्लेयर आहेत.
बाकी इतरांना फक्त सपोर्टिंग नेचर मध्ये आहे. त्यामुळे होणार आहे काय की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या आघाडीतल्या किंवा युतीला सर्वात जास्त फायदा मिळावा म्हणून काही ठिकाणी लोक मैत्रीपूर्व लढत करू शकतात, काही जण वेगवेगळे लढू शकतात, काही जण एकत्र लढू शकतात, परंतु हे सर्व करत असताना त्या युतीला किंवा आघाडीला फायदा होईल असाच निर्णय घेतला जाईल. म्हणजे उद्या सकाळी एका आघाडीमधले किंवा युतीमधला अ आणि ब पक्ष हा वेगवेगळा लढतोय त्यावेळी लक्षात घ्या त्या दोघांनाही फायदा होणार आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो गेल्या वेळेच्या डोंबिवलीचं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोघही केंद्रामध्ये आणि विधानसभेमध्ये एकत्र असताना जी निवडणूक झाली डोंबिवलीची, भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली आणि किती टोकाने लढली पाटील साहेब. तर तिकडे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात सारखं स्टेटमेंट आलं. शिवसेना कंबाईन शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली. मी एक राजकीय विद्यार्थी म्हणून बोलतोय, लक्षात घ्या. झालं काय की सर्व कॉन्सन्ट्रेशन या दोन पक्षांवर झालं आणि भाजपच्या जागा भरमसाठ वाढल्या, शिवसेनेच्या जागा भरमसाठ वाढल्या आणि तिकडे एक चांगला एक स्ट्रॉंग पक्ष होता मनसे, तो एकदम लोकांनी त्याला निग्लेक्ट केलं. तर शेवटी पॉलिटिक्स करत असताना, पॉलिटिक्स मध्ये असताना, राजकारण करत असताना आणि विजय मिळवताना वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. म्हणजे अवधूतजी, मात्र तुम्ही केलेलं जे विश्लेषण आहे, तुम्ही म्हणताय की भाजपकडून मी हे बोलत नाहीये, मी एक राजकीय पक्ष किंवा त्यातील एक विद्यार्थी म्हणून आतापर्यंतचा माझा अनुभव सांगतोय. मात्र या अनुभवातून एक कथन निश्चित होताना दिसतं की महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असल्या तर त्या ठिकाणचं राजकीय वातावरण, त्या ठिकाणची त्या काळातली गरज आणि ते पाहूनच मग जर राजकीय परिस्थिती निर्माण केली जात असेल, एकमेकांना महत्त्व दिलं जात असेल, एकमेकांचं महत्त्व कमी केलं जात असेल, तर मग मतदारांना कुठेतरी साईडलाईन करून केवळ निवडणुका जिंकणं हे एवढंच उद्देश राहतं का? आणि त्यामुळे मग एकमेकांकडे पाहत एकमेकांसमोर उमेदवार उभे केले जातात का? शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यापासून करेल. प्रत्येक राजकीय पक्ष केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कसं यश मिळेल हे पाहत असताना दुसरीकडे मतदारांना गृहीत धरलं जातं का? केवळ यश आणि अपयश हेच निवडणुकांपुरती आता मर्यादित राहिलेलं आहे का? डॉक्टर विशालजी, जर तुम्ही निवडणुकांकडे बघाल राजकारणाच्या दृष्टिकोनातून, तर निवडणुका हे मतदारांच्या सुखसुविधांसाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक तयार केलेला एक व्यासपीठ आहे की त्याच्यावरून तुम्ही निवडणुका जिंकता, तुमचा पक्ष जिंकतो आणि जो जास्त जिंकतो किंवा जो आमदार होतो, जो कॉर्पोरेटर होतो, तो त्याच्या मतदारांसाठी काम करतो. त्याच्यामुळे ही सगळी जी कामं आपण करतो ते निवडणुकीच्या माध्यमातूनच तुम्ही जास्त प्रभावीपणे करू शकता. निवडणुकीच्या म्हणजे अथवा ते थोडं कमी प्रमाणात करता येतं कारण तुमच्याकडे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट नसते. त्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी होतंय का सगळं? तर निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्या गोष्टी आणि सगळे डावपेच केले जातात. आता मगाशी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणत होते की आम्ही कोण असं सांगणार आहे का की महायुतीच लढणार आहे? तर कोणताच राजकीय पक्ष, म्हणजे मी काँग्रेसच्या कोर कमिटीत होतो, त्याच्यामुळे कोणताच राजकीय पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या त्यांची ज्यांच्या बरोबर युती असते त्यांच्या बरोबर सगळ्या ठिकाणी लढत नाही. कितीतरी ठिकाणी ते एकमेकाच्या विरोधात लढतात, कितीतरी ठिकाणी ते दुसऱ्या बरोबर युती करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्या प्रवक्त्यांच्या त्यांना माहिती आहे की नाही माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेस भाजपचा कट्टर विरोधक असताना महाराष्ट्रातल्या एका तालुक्यामध्ये, एका नगरपंचायतीमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती होती. हे किती जणांना माहिती आहे? नाही माहित. कारण तिथे भाजप आणि काँग्रेसची युती होती आणि गोंदियामध्ये, आणि तिथे ते सरकार दोघांनी एकत्र ती पंचायत चालवली. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या असतात या तिकडच्या राजकीय, भौगोलिक, सामाजिक परिस्थितीवर तुमची युती किंवा न करणाऱ्यांची युती हे अवलंबून असतं. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मगाशी त्यांनी मला सांगितलं की आम्हाला वाईट वाटतंय. मी माझ्या ओपनिंग स्टेटमेंट मध्ये सांगितलं की कौटुंबिक दृष्ट्या जरी दोन्ही भाऊ एकत्र आले
आणि राजकीय दृष्ट्या जरी एकत्र आले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करतोय. आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा, हे आम्ही स्पष्ट केलं. चौथा मुद्दा असा की राज ठाकरे साहेबांचा समावेश महाविकास आघाडीमध्ये करायला आजच वडेट्टीवारांची स्टेटमेंट आहे की हायकमांडला विचारल्याशिवाय आम्ही ती डिसिजन घेऊ शकत नाही. कारण राज ठाकरेंचं जे युपी किंवा बिहारच्या बाबतीतलं जे राजकारण आहे त्याचा परिणाम काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांच्या बाकीच्या निवडणुकांवर होतो तो परिणाम, आणि त्या परिणामामुळे राज ठाकरेंना कितपत जवळ करायचं या विवंचनेत काँग्रेस नेहमी राहिलेला आहे. कारण काँग्रेसमध्ये 25 वर्ष मी होतो, त्याच्यातली 15-20 वर्ष मी कोर कमिटीत होतो. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत याचा विचार नक्कीच केला जाईल. उद्या राज ठाकरे साहेब आले आणि उद्धव साहेब त्याच्यामुळे बाहेर पडले महाविकास आघाडीतून तरी तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण राज ठाकरे साहेबांना घेऊन काँग्रेस त्याच्यासाठी पुढे जाईल का, तर हा प्रश्नार्थक मुद्दा आहे. उद्या राजकारणात काही घडू शकतं. वडेट्टीवारांची आजची स्टेटमेंट जर तुम्ही बघाल आणि याच्या अगोदरचं काँग्रेसचं वागणं बघाल, बिहारचं इलेक्शन आता बिहारमध्ये आहे, त्याच्यामुळे राज ठाकरेंचा समावेश इथे महाविकास आघाडीत केला तर तिथे काँग्रेसवर काय परिणाम होईल याचा विचार राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस करणारच आहे. बरोबर आहे. काँग्रेसच्या चिंतेमध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे का? कपिल डोके आपल्याकडून उत्तर घेण्याआधी अखिलजी आपल्याकडे येईल. अखिलजी, खरं तर आजच्या भेटीमागे आणखी एक कारण जे आहे त्याचं देखील विवेचन होणं आता गरजेचं आहे की एकाच व्यासपीठावरती येऊन थेट महाराष्ट्रासमोर दोघंही बंधू एकत्र येत असल्याची घोषणा होऊ शकते का? कारण येणाऱ्या मेळाव्याच्या वेळेला जर दोन्ही एकत्र आले तर त्याचा दूरगामी परिणाम होईल जो इतर पक्षांना मान्य नाहीये. मात्र जर अशी परिस्थिती आली तर त्याच्याच निमंत्रणासाठी उद्धवजी त्या ठिकाणी गेले होते असं आम्ही समजायचं का? अखिलजी. बरं, मला थोडं 1 मिनिट जास्ती द्या प्लीज. आता मी तुम्हाला स्पष्ट इथे सांगतो. आता इथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. कोणीही ह्याचा म्हणजे विरोध केलेला आहे का? कोणी नाही केला. कोणत्याही पक्षाचं ऑफिशियल तुम्ही काय ऐकलं का की यांनी दोघांनी एकत्र येऊ नये? राजकारणात एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड एनिथिंग इज पॉसिबल. ठीक आहे, आपण जर इफ अँड बट्सवरच बोलायचं आहे तर काही होऊ शकतं. राहिला प्रश्न ते दोघे एकत्र येणार की नाही येणार, तर आपण थोडं प्रॅक्टिकल देखील विचार करणं गरजेचं आहे की दसरा मेळावा जो असतो तो शिवसेनेचा पारंपरिक मेळावा आहे, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा असतो. तर आता एक ते त्या मेळाव्यात सामील होणार का, एकत्र करणार का? मला असं वाटतं हे आपण खूप पुढे जम्प करतोय त्यात. ओके, हा मुद्दा क्रमांक 1 क्लिअर झाला. आणि त्याहून अधिक जर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे जर महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र आले, हे जर दोन्ही फोर्सेस एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होईल हे महाराष्ट्राची जनता नाही तर पूर्ण देश पाहिल. आणि आता वाघमारे सरांनी जे सांगितलं त्याचं काउंटर नंबर 3रा मुद्दा मला असं मांडायचा आहे की त्यांनी सांगितलं की मुंबईकर जनता हे मुंबईच्या प्रश्नांवरती उत्तर आणि मतदान करतं. तर आणि ह्यांनी खूप शिंदे गटांनी खूप काय काय केलंय. तर त्यांनी काय केलंय ना, एकदा तुमचा कॅमेरामॅन जरा मुंबईच्या रस्त्यांवर पाठवा, जास्ती लांब नको, तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बँड्रापासून गोरेगाव पर्यंत पाठवा. ते जे हायवेवरती ट्रॅफिक होतं ना, त्या खड्ड्यांचं जे काय भ्रष्टाचाराचं पॅचवर्क करून ठेवलंय ना ह्यांच्या ठाणेकर नेत्यांनी, ज्याला मुंबईवर जराही प्रेम नाहीये, तर ते महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पाहते. खास करून मुंबईची जनता ती रोज भोगते. म्हणून शिवसेनेचा खरोखर ओरिजिनल शिवसेनेचा किती प्रेम मुंबईवर आहे, ठाकरे बंधूंचं किती प्रेम मुंबईवर आहे हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे. तर वारंवार मुंबईच्या प्रश्नावरती उत्तर देणारे लोक, मुंबईच्या प्रश्नावरती मतदान करणारे लोक हे योग्य ठिकाणी मतदान करणार ह्याच्या बाबत यांनी निश्चित राहावं. बरं डॉक्टर, यावरती बोलू इच्छितो. त्यांनी सगळं गोल 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 सांगितलं वाघमारे सरांनी, पण एक नाही सांगितलं की 1+1 हे त्यांच्या बरोबर गेल्याने होतं, पण 2 बंधू एकत्र आल्यानी ते 1+1 होतं की 50+50 100 होतं ह्याच्याबद्दल बोलले नाही. डॉक्टर, मी उत्तर देऊ का? बोला ना. काय आहे की आपला अभ्यास कमी असेल मुंबईच्या बाबतीत तर आपण असं बोलू शकतो, मुंबईमध्ये स्थगित केलेले सगळे प्रश्न, स्थगित केलेले सगळे प्रोजेक्ट, उद्धव साहेबांच्या काळात जेवढी स्थगिती सरकार होतं ते सगळे प्रोजेक्ट महायुतीने, शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये
सुरू केले आणि पूर्णही केले. कोस्टल रोड घ्या, अटल सेतू घ्या, हे सगळे प्रोजेक्ट, मेट्रो कारशेड घ्या, हे बंद करून ठेवलेले. हे सुरू कोणी केले आणि पूर्ण कोणी केले तर एकनाथ शिंदेनी केले. यांच्याकडे, उद्धव साहेबांकडे 25 ते 30 वर्ष मुंबई महानगरपालिका होती. यांच्या डोक्यात का नाही आलं की मुंबईचे रस्ते कॉन्क्रीट केले पाहिजे? भ्रष्टाचाराचे रस्ते कोणी केले? एकनाथ शिंदेने केले. भ्रष्टाचाराचे कॉन्ट्रॅक्टर कोणी नेमले? तुम्ही नेमले. आता तुम्ही बोलताना आम्ही ऐकलं की नाही? आता तुम्ही ऐकायची क्षमता ठेवा ना. तुम्हीच बोलताय. कधीपासून शो चालू झाला तेव्हापासून तुम्हीच बोलताय. आता मी बोलू का? काय आहे की मुंबई महानगरपालिकेच्या खड्ड्यांमध्ये 27,000 कोटी रुपये हे जे कोणी खाल्ले तर हे उद्धव साहेबांच्या काळातच खाल्ले गेले. कारण खड्डे 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 खड्ड्यातले पैसे यांनीच काढले. शिंदे साहेबांनी जे कॉन्क्रिटीकरण सुरू केलं ते कशासाठी केलं की या खड्ड्याचा भ्रष्टाचार कमी करायला पाहिजे. पेपर वाचल्यावर किंवा आरटीआय मधून माहिती मागवल्यावर कळेल की 45% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालंय, बाकीचे रस्ते कॉन्क्रीट होत आहेत. त्याच्यामुळे दाखवा जरा, तुमच्याकडे असतील ते 100% रस्ते पूर्ण करणार होते 2023 ला, 2024 ला, आता 2025 ला. नेहमी यांचे डेडलाईन वाढत चाललेत. नॉर्मल तुम्हाला बँड्रा पासून गोरेगावचे रस्ते करता येत नाहीत. ते काय बीएमसीचे रस्ते नाहीत, एमएसआरडीसीचे आणि एमएमआरडीएचे रस्ते आहेत. त्याचे मंत्री आहे ना एकनाथ शिंदे आहेत. भ्रष्टाचार करणारे मोठे माफिया ना तुमचे एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेनी जो केला ना त्याच्या 2% पण तुम्ही नाशिकमध्ये करू शकले. नाशिक दिलेलं ना तुमच्याकडे. काय झालं नाशिकचं? काय केलं नाशिकचं? काय बोलताय? त्यांचं थोडं अभ्यास. नाशिक कोणाकडे गेलं होतं? नाशिक कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मनसेचे प्रवक्ते नाहीये तिथे आज. आणि मनसेने पण खूप चांगलं काम केलं तिथे. जाऊन जरा बघा रस्ते तिकडे. मनसेचे इकडे प्रवक्ते नाहीत म्हणून तुम्हाला उत्तर देतो. ठाकरेंच्या शिवसेनेची त्या काळामध्ये असलेली जी सत्ता होती त्यावेळेला नगरविकास मंत्री पद नेमकं कुणाकडे होतं याही मुद्द्याकडे आपल्याला सगळ्यांना जावंच लागणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी हे सगळं काही पाहताना दिसतेय. एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबई महापालिकेची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, आता विकासाच्या मुद्द्यावरती खरोखर हे राजकारण होताना दिसेल आणि निवडणुका होताना दिसतील की केवळ एकमेकांवरती टीका टिप्पणी करून आता महापालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुणाचा झेंडा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कपिल डोके, एका बाजूला म्हटलं जात आहे की निवडणुका आणि निवडणुकांनंतर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, त्या काळामध्ये काय काय घडलं, सोयीच्या राजकारणानं महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या बाजूला चाललेलं आहे. एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येणं न येणं हे जरी पुढचा भाग असला तरी त्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. कपिलजी, आपण कसं पाहताय? मुंबई महापालिका निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मतदारांना गृहीत न धरता तरी राजकारण पुढच्या काळात आम्हाला पाहायला मिळेल का? कपिलजी. तर बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की ठाकरे बंधूंच्या भेटीनं आम्हाला आनंदच झालेला आहे. कुटुंबातले 2 भाऊ एकत्र आले पाहिजे हे मी महाविकास आघाडीत स्वागत करणार सुद्धा क्लिअर करतो. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, महाविकास आघाडीत स्वागत करणार हा आमच्या वरिष्ठ नेते मंडळींचा हे असतो. ज्यावेळी तिन्ही पक्षाची लोक एकत्र बसतील, तुम्ही एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी झाली ही काही भ्रष्टाचाऱ्यांची, चोरांची, दलालांची, लुटारांची महायुतीसारखी एकत्र झालेली आघाडी नाही आहे. महाविकास आघाडी हे महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी किमान समान कार्यक्रमावर आधारित महाविकास आघाडी त्या ठिकाणी जन्मास आलेली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडी तयार झाली महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी. आणि महायुती जर तयार झाली असेल तर चक्की पिसिंगवाले अजितदादा, 50 खोक्यावाले एकनाथ शिंदे, आणि या दोघांनाही म्हणजे महायुती अनैतिक मार्गाने तयार झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रचंड फरक आहे, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर तरचा प्रश्न आहे, राज ठाकरेंचं स्वागत करणार का? आमची नेते मंडळी निर्णय घेतील. किमान समान कार्यक्रम जसा उद्धव साहेबांना दिला होता तो कार्यक्रम जर राज साहेब त्या ठिकाणी मान्य करत असतील तर त्यावेळी निर्णय सुद्धा आमची नेते मंडळी योग्य पद्धतीनं घेतील. महाविकास आघाडी ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे कुठेही डिस्टर्ब झालेली नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत होती. आणि राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा, राज साहेब आमच्या सोबत आले काय, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आले काय, किंवा ते ठाकरे बंधू 2 जण एकटे लढले काय, त्याचा आम्हाला राजकारणाशी कुठलाही संबंध जोडायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून प्रामुख्यानं अत्यंत जबाबदारीनं सांगतो, कोण कोणासोबत एकत्र आलं
कोण कोणासोबत भेटते आहे. म्हणजे आता बघा तुम्ही, मी मगाशी सुद्धा सांगितलं, आज राजसाहेब उद्धव साहेब भेटले, तुम्ही 2 दिवस तुमचं लक्ष असतंच. काँग्रेसचा कोणताच नेता राजसाहेबांना भेटायला जाणार नाही, राष्ट्रवादीचा जाणार नाही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची लोक राजसाहेबांना भेटायला गेल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्यांना त्यांची गरज आहे. एकनाथ शिंदेंना माहिती आहे की ठाकरेंशिवाय आपलं महत्व नाही. आपण एका ठाकरेंसोबत गद्दारी केली, आपल्याला ठाकरे सोबत पाहिजे, त्यामुळे ते जातील. पण एक लक्षात घ्या, काँग्रेस लोकांमध्ये जाते आहे. काँग्रेसचा विचार हा देशाचा विचार आहे, शाश्वत विचार आहे, सर्वसामान्य घटकाचा विचार आहे, खेड्यापाड्यातल्या नागरिकांच्या कल्याणाचा विचार आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊ. 1 मिनिट मला बोलू द्या. मतचोरीचं जे काही प्रकरण सध्या देशामध्ये चाललं आहे, राहुल गांधींनी भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सत्तेवरती आली, कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मतांची चोरी केली, हे सप्रमाण मांडलेलं आहे. त्यामुळे आता लोकांनी विचार बदलून टाकलेला आहे. लोक काँग्रेस पक्षाच्या आणि आमच्या आघाडीच्या सोबत आहेत. त्यामुळे आम्हाला कोण कोणासोबत एकत्र आलं, कोण कोणाला भेटते आहे, बिलकुल तीळ मात्र हे नाही. आणि पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो, चर्चेचा विषय आहे म्हणून राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. तुम्ही एका बाजूला स्वागत करताय डॉक्टर राजू वाघमारे, मात्र कुठेतरी फोडण्याची नाही. शिंदे सेनेकडून पुन्हा एकदा प्रयत्न होणार आमची का मन संस्कृती वळवण्यासाठी? लोकांची कारण घरं फोडण्याची राजकीय नाही. अपरिहार्यता या प्रत्येक पक्षासमोर आहेत का सध्या? डॉक्टर काय जमलं ना, मला ऐकायला नाही आलं काय म्हणाला डॉक्टर? आवाज येतोय आपल्यापर्यंत? आता येतोय, बोला. कपिलजींनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की केवळ 2 दिवसामध्ये आता शिंदे सेनेकडून पुन्हा एकदा राज यांचं मन वळवण्याचे प्रयत्न केले जातील, असं भविष्य ते वर्तवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राजकीय अपरिहार्यता सगळ्याच राजकीय पक्षांसमोर या क्षणाला आहेत का? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये राजकीय अपरिहार्यता प्रत्येक पक्षाचीच असते हो. त्याच्यामुळेच जो कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यावेळी काँग्रेसच्या काळात बनवला गेला, तो राजकीय अपरिहार्यतेमुळेच बनवला गेला. त्याच्यामुळे ही राजकीय अपरिहार्यता प्रत्येक पक्षाकडे असते, कारण शेवटी आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतात आणि निवडणुका जिंकण्यासाठी जे जे शक्य आहे ते प्रत्येक पक्ष करत असतो. राहिला प्रश्न की ते जे म्हणत होते की आमची महाविकास आघाडी नैसर्गिक आहे, महायुती अनैसर्गिक आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेमध्ये कधी नव्हे तेवढं घवघवीत यश महायुतीला दिलं. आम्ही एकनाथ शिंदे गटाने आम्ही 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकून आणल्या. मराठी माणूस कोणाच्या पाठीमागे आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ना मराठीच्या मुद्द्याच्या वर हे लोक काय करतात त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यायला तयार आहोत. आमचं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे की या महाराष्ट्राची आणि मुंबईची प्रगती कशी करता येईल, महाराष्ट्राला नंबर 1 वर कसं ठेवता येईल, मुंबईला या पूर्ण आर्थिक राजधानीला कशा पद्धतीने भारतात नव्हे तर जगात मॅपवर नेऊन इकॉनॉमिकली किती सक्षम बनवता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणारे आहोत. आम्हाला या खालच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बरं, या छोट्या मोठ्या गोष्टी कदाचित वाटत असतील, काय होतं त्यावरती माध्यमांचं देखील लक्ष असेलच. अखिलजी, यंदा मात्र मुंबई महापालिकेवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, महापालिकांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर झेंडा कुणाचा? अखिलजी, काय आहे ना, ते दरवेळी विधानसभेचं उदाहरण देत असताना लोकसभेला काय झालं ते विसरतात. लोकसभेला पण मराठी जनतेनेच मतदान केलं होतं, त्याचं इतक्या लवकर तरी विसर पडून घेऊ नये शिंदे सेनेनी. आणि जे काय ते वोट चोरी आणि काय 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 कशा प्रकारे वोटर्स वाढवले त्याच्यात आपण नको जाऊया, चर्चेचं वेळ जाईल. पण महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता सुज्ञ आहे. आणि ह्यांची जी काय भ्रष्टाचाराचं कॉमन मिनिमम झालेलं ना, कॉमन भ्रष्टाचार प्रोग्राम, त्या भ्रष्टाचाराची हंडी फोडायला ठाकरे येत आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेत ह्यांच्या भ्रष्टाचाराचा जो काय पंचनामा करायचा ना ते करणार. आणि मुंबईची जनता हे ठाकरेंना मतदान करणार, हे निश्चित आपल्या माध्यमातून मी सांगतोय. कारण जे काय या 2 वर्षात झालेलं आहे, मुंबई बकाल गेलेली आहे. मुंबईची आर्थिक राजधानी होती, आहे, राहणार. त्याच्यासाठी तुमची कोणतीही गरज नाहीये. तुम्ही फक्त लुटमार करायला आलेला आहात. रस्त्याचे जे काय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढलेले आहे, कॉन्क्रिटीकरण करणार होता, कुठे कॉन्क्रिटीकरण झालं हे जरा वाघमारेंनी जरा दाखवावं. घरी बसून फक्त मागे शिवसेनेचा चोरलेला शिवसेनेचं धनुष्यबाण ठेवून हे मोठे मोठे वार्ता त्यांनी करू नये. शिवसेनेसारखं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसारखं मुंबईच्या रस्त्यात, गटारात, रोडवर आधी त्यांनी फिरायची ताकद दाखवावी. बरं, मात्र ठाकरे बंधूंचं हे आव्हान अवधूत वाद भाजप कसं पेलणार आणि कोणत्या शिवसेनेने केलं? अवधूतजी, वाट कोणी लावली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी लावलेली आहे.
भ्रष्टाचार कोणी केला असेल तर तो उद्धव एकनाथ ठाकरेंनी शिंदेनी केलेला लावले आणि त्यांच्या 40 चोरांनी लावलेली आहे. बरोबर आहे, ते मतदारांना आणि ठरवू देऊयात. वाघमारेसारखे जे अवधूतजी, इतर जर चोर ठाकरे दुसऱ्या बंधूंचं पक्षात आव्हान आलं तर त्या ते कसं चोरांनी पेलणार? लावलेली. अवधूतजी, एका वाक्यात, वेळ संपत आली. तुम्ही काय बोललात ऐकूच नाही. अवधूतजी, जर ठाकरे बंधूंचं आव्हान पुढे आलं तर भाजप ते कसं पेलणार? नाही, कसं पेलणार म्हणे काय, असं पेलणार, येऊ देत ना आव्हान. मला तर काय आव्हान बिव्हान काय वाटत नाहीये. बरं, आम्हाला अजिबात चिंता नाहीये. हा, शिवसेना आमच्या बरोबर 1987 पासून आहे. बरं, ती आजही आमच्या बरोबर आहे. आमचा नवा भिडू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या बरोबर आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आमच्या बरोबर आहे. या सर्वांच्या साथीने महायुतीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. बाकी कोणाला काय गमजा मारायच्या त्या मारो. काल पण बोलत होते आम्ही असे जिंकणार तसे जिंकणार. काल आता कपिलजी आहेत म्हणून त्यांना सांगतो, कालच मी सांगितलं होतं त्यांना, त्यांच्या समोर सांगितलं होतं सकाळी 8 वाजता की 300 पार होत नाहीत तुम्ही. तसंच झालं. तर यावेळी शिवसेना उबाठा 30 जागा सुद्धा मुंबई महानगरपालिकेत जिंकू शकत नाही. पाटील साहेब, लिहून घ्या माझं वाक्य. बरं, निश्चित ते मी लिहूनच घेतलेलं आहे आणि यावरती देखील पुन्हा चर्चा करावीच लागेल. मात्र जाता जाता कपिलजी, अगदी एका वाक्यात मला अपेक्षित आहे, काल दिल्लीमध्ये जे घडलं तसंच काहीतरी प्रकरण हे येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळेल का? एका वाक्यात कपिलजी, वेळ संपली. मुळात निवडणुकांमध्ये घोळ करायचा, मतांची चोरी करायची, भ्रष्टाचार करायचा ही भाजपची संस्कृती आहे. आणि म्हणूनच भाजपचे अवधूत वाघ सरांसारखे ज्येष्ठ लोक अत्यंत दाव्यानं सांगतात की आम्ही असं करणार आहोत आणि तसंच होताना दिसते. म्हणजे याचा अर्थ यांना निवडणुका पारदर्शकपणे होऊ द्यायच्या नाहीत का? निवडणूक आयोग यांनी सांगितलं तसं करते का? ही शंका या निमित्तानं पुन्हा एकदा होते. अवधूत वाघ सर, जर खरंच प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या तर तुम्ही बोललेली भविष्यवाणी खोटी ठरवून या मुंबई महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे, कुणाची सत्ता येते, कोण सत्ता गमावतं हे येता काळ ठरवेलच आणि मतदार राजाचा जो निकाल असेल तो अखेर सर्व पक्षांना मान्य करावाच लागणार. त्या अनुषंगाने देखील पुढच्या काळामध्ये आणखी चर्चासत्र झडत राहतील. मात्र धन्यवाद, आपण सर्व मान्यवर आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.